साठी चटाई टाकतीये. लयच लवकर लागले. किती वाजे लागले तुम्ही कामाला? 8 वाजता. हे बघा वाजले आता 10 आणि यांचं सगळं बऱ्यापैकी 8. ए बम्मी, वायर सोबत याच्यासोबत खेळायचं नाही, त्याच्यात करंट असतं. तर नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे आपल्या वैश्य सुदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये. तर भरपूर दिवसानंतर व्लॉग येतोय आपला आणि त्याला कारण पण तसंच आहे. तर आज कोण गावाला चाललंय? कोणत्या गावाला चालली? कशाला कशाला चालली? तर दीदी चालली आहे मामाच्या इथं आणि इकडं आईचं त्यांचं चालू आहे बघा धोंड्याचा स्वयंपाक. तर यांची जाण्याची लगबग, मामा आलेले वैष्णवीला घ्यायला. तर ती म्हणे जाते म्हणे मी 4-5 दिवस. तर म्हटलं ठीक आहे जा मग, कारण नाही तर नियमाने जा. तुला करमतं का तुम्ही मामाच्या गावाला? मामाच्या गावाला करमतं तुझ्या? काय आहे त्यांच्या इथं? तसं नाही करू. हा, त्यांच्या इथं काय मामाच्या इथं? बट्ट्या दुकान आहे तिथं, किराणा दुकान आहे, त्याच्यामुळे जास्त जायला आवडतं तिला. चॉकलेट खाती, ते पोंगे खाती नाही का, कुरकुरे खाती. थांब ना. तर अशा गोष्टीसाठी हिला जायचं असतं. तू थांबायली का माझ्याजवळ? जायचं आहे का? मग माझी देवदिदी इथं आहे आणि मी इथंच आहे. आम्ही इथंच राहणार आहे आणि खूप मज्जा करणार आहे. आम्ही पाण्यात खेळायला जाणार, आंबे आणणार आहे, डबल कुप्पी आणणार आहे. देवला, मला, आईला, आजीला, नानाला. तुला थांबायचं का मग आमच्यासोबत? माझ्यासोबत थांबणार आहे का? माझ्यासोबत थांबणार आहे का तू? का मम्मी सोबत जायचं तुला? जा जा तू आता. तुम्हाला फोन करशील का तिकडून? काय म्हणशील? तुला घ्यायला यायचं का? किती दिवस राहायचं तुला? किती दिवस राहायचं? का नाही राहायचं तिथं? बोलत नाही आज ती. ए बम्मी, वायर सोबत याच्यासोबत खेळायचं नाही, त्याच्यात करंट असतं. काय भाऊ, कधी आला लद्दाखहून? अरे काय नाही, आता 2 दिवस झाले. हो का? हा. पण यार तिकडचं वातावरण एवढं चेंज, इकडचं चेंज, तिकडे एवढं थंडी, इकडे गरमी, एवढं ग्लो कसं काय तुझ्या चेहऱ्यावर? अरे हा, तुला पण सांगतो आणि तुम्हाला पण सांगतोय. चला. तर हे बघा, हे आहे क्युअरचे प्रोडक्ट. हे मी कंटिन्यू लद्दाखला गेलो ना तर वापरत होतो आणि एनी टाईम माझ्यासोबत असतात. तर हे कसे मागवायचे तर चला मी तुम्हाला सांगतो. ॲक्च्युअलमध्ये जे क्युअरचे प्रोडक्ट आहे ना ते मी पण यूज करत होतो, म्हणजे आतापर्यंत चालूच आहे आमचं यूज करणं. आणि मी जसं तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सांगत असतो. तर सिम्पल आहे. तुम्हाला काय करायचं आहे, प्ले स्टोअरवर जायचं आहे, क्युअर नावाचं ॲप आहे ते डाउनलोड करायचं आहे. तिथं फ्री कन्सल्टेशन मिळतं. ॲप डाउनलोड करायचं, आपली थोडी जनरल इन्फॉर्मेशन घेतली जाते, जसं की तुमचं एज किती आहे, तुम्ही उन्हात किती वेळ असता, तुम्हाला कुठल्या गोळ्याची ॲलर्जी आहे का, हे सगळं विचारलं जातं. आणि त्यानंतर डॉक्टर ते सगळं फोटो घेतात, एक समोरून आणि एक साईडने फोटो घेतात आणि त्यानुसार ते आपल्याला आपली एक किट बनवून देतात आणि ज्याची त्याची वेगवेगळी किट असते. नंतर सगळं अनालिसिस केल्यानंतर डॉक्टर आपल्याला 5 प्रोडक्टची एक किट देत असतो. त्याची किंमत 2200 रुपये असते आणि आपल्याला जो डिफरन्स असतो 3 ते 4 आठवडे लागतात डिफरन्स दिसण्यासाठी. त्यासोबतच ही जी किट असते ती प्रत्येकाची वेगवेगळी असते, सेम कोणाचीच नसते. प्रत्येकाचा चेहरा वेगळा असतो, त्यानुसार ती किट तयार करून दिली जाते आणि 2200 रुपयाची असते. सोबतच आपल्याला फायदा काय काय ते सांगतो. 24 आवर्स 24/7 पर्यंत आपल्यासोबत डॉक्टर कनेक्टेड असतात. तुम्हाला काही इश्यू झाला तुम्ही डॉक्टरसोबत डिस्कस करू शकता. तुम्हाला डाएट प्लॅन भेटतो, 2 आठवड्यामध्ये फॉलोअप असतो, तो देखील तुम्ही डॉक्टरांसोबत करू शकता. आणि ज्याच्या त्याच्या स्किननुसार ही वेगळी किट असते. आता क्युअर ॲपची जर की तुम्हाला लिंक लागत असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये पिन केलेली आहे, तिथून तुम्ही जाऊन ॲप डाउनलोड करू शकता. आणि जर की तुम्हाला डिस्काउंट पाहिजे असेल तर आपला कुपन कोड आहे वैशू100. हा जर तुम्ही यूज केला तुम्हाला डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे. हां, तर लवकर जा, ॲप डाउनलोड करा, तुमची स्किनची फ्री टेस्ट द्या, डॉक्टरसोबत कन्सल्ट करा आणि तुमची किट आजच मागवा. त्याला हात लावायचा नसतो. तर हे बघा, इकडं चालू आहे आईचा स्वयंपाक. पुरणाच्या पोळ्यान ते चालू आहे का?
देवबाई तिकडं भज्या तळतीये मस्त पैकी. आणि हिला कशाला जेवायचं काय तुला? तर म्हणजे दरवेळेस करत असते काय? अच्छा. म्हणजे टाक देवे हे बघा इकडं धोंडे गिंडे सगळं रेडी केलेलं आहे आईनं. कारण यांना जायची गडबड आहे, लवकर जायचंय. लवकर आवरायला लागलो. हे बघा कशी वाटते सांगा मांडलेलं आहे. दिदे प्लेटच नाही आता. तुला येण्यासारखी करते हा. तुम्हाला वाटते तेवढी साधी राहिलेली नाही आता. जास्त बडबड करायली, जास्त ऐकायली नाही. कारण तिला काय व्हायला सगळ्या गोष्टी तिच्या मनासारख्या भेटायला. कोण ते जालन्याला आहे घरी त्यांच्या घरी आहे. त्यांच्या घरी आहे. तू जायचं का राम मामाकडे? जायचं का त्यांच्या तिथं तुला? मामाकडे जायचं का? परी पिऊ टिट्ट्या पण आहे तिथं. सगळेजण आहे. हा, किती वेळ लागणार आहे स्वयंपाकाला? जरा स्वयंपाकात टाकायचं आहे. लयच लवकर लागले. किती वाजे लागले तुम्ही कामाला? 7 वाजता 8 वाजता. हे बघा वाजले आता 10 आणि यांचं सगळं बऱ्यापैकी आटपलेलं आहे. मामा आणि नाना बाहेर गेलेले. ते आले की लगेच जेवण करून लगेच निघायचंय. तर देवला पण जायचं होतं पण तिला म्हटलं थांब 4-5 दिवस, कारण आता आम्हाला पण करमणार नाही. दीदी गेली, वैष्णवी गेली, तर त्याच्यामुळे थांब म्हटलं तिला. तर ती थांबायला गेली आता. आणि हे कार्टून गेलं ना त्याच्यामुळे तिला पण करमणार नाही म्हणून ती जायचं म्हणत होती. आता आमच्या आजी आम्ही फिरायला जाणार आहे आजी सोबत. आजीला घेऊन जाणार आणि तू जाय आता तुझ्या मामाच्या घरी. हा? देवेंद्र ती कशी छान भजी काढती बा. सोड. काय कशी छान भजी. जाय तुझ्या मामाच्या घरी आता. तू नको रे आता जा. का करते तसं? का ते पडल ना खाली. झेट्टे कोणी घातले तुझे? कोणत्या? देव दिदी ना. हो का? छान दिसायली तू तर. काय त्याच्यात? काहीच नाही त्याच्यात. कशाला खोलती हो ग एवढी पोडगी? नको लो माझ्या गुंड रे बाबा. तुला नवा ड्रेस घाल ना. तुला जायचं नाही का? नवा ड्रेस नाही का तुला? हा वैष्णव आटपलं का? किती वेळ आहे अजून? अर्धा तास. एवढेच घाल तो खालचाच घाला पाहिजे. पाय नको देऊ. तुझा नव्या ड्रेसवर तू खराब करते सगळं. तुझी गाडी न्यायची आहे का तुला? तुझी गाडी न्यायची का? गाडीने आटपा पटापट चला. लवकर 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 लवकर. आणि इंस्टाग्रामला आमचे व्हिडिओ चालले शॉर्ट. तर काही जण म्हणते की असं नका करू, काही म्हणते टाका, पण आवडतंय म्हणून करतो तो. काय काय तुम्ही म्हणे चांगली नाही हा 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 बाटलीचं नाव तिथं दांगडो करायचा नाही. फेपशीन ते भेटणार नाही काहीच बर का. काय फेपशी भेटणार नाही, पोंगा भेटणार नाही, काहीच भेटणार नाही. नुसतं त्याच्यासाठी जायचं असेल तर इथंच राहा माझ्याजवळ. मग मी तुला रोज आणायला कुप्पी दे. राहती का? हो, घालते. आता जायचं येडाला. हा ना, दिली नाही तुझ्या मम्मीनं. माझीच आहे. तुझ्या मम्मीनं दिली नाही ना. कोणाची आहे? कोणाची ही? ही कोणाची? रोहिणी आत्याची कोणती आहे? रोहिणी आत्याची साडी चालवली तुम्ही. रोहिणी आत्याला द्यायची आता. चांगली. तर चला आता जेवण बिवण झालं की भेटतो तुम्हाला. आता लगेच आटपायचे. साठी चटाई टाकतीये.
आणि मला ग सगळं जेवायला वाढशील का तू? कोणी ठेवल्या काय माहिती, आईनं ठेवल्या का तुझ्या मम्मीने ठेवल्या? हा टाक ना चटाई, टाक ना. आमच्या तिघांना 3 चटाई टाक. ताट वाढायचं व्यवस्थित, पोळी वाढायची, भाजी वाढायची. हा व्यवस्थित चटाया टाका. हे बघा अशा टाकल्या वाकड्या तिकड्या चटाया अशा व्यवस्थित टाकायच्या. अशा अशा कशा पण टाकते दीदी तू? हा तशा. ही टाका आता. लय काम करते बरं आमची दीदी. हा गोड खायचं नाही जास्त. टाक बरं पटकन. पटापट आईला म्हणा ताट वाढा तुम्ही. गेली तिकडे आईला बोलवा. अगं ते बघ तिनं कशा चटाया टाकल्या छान. 2-3 चटाया टाकते गायला. हा, टाक ना. टाक आणि ग्लास आण. ग्लास भरून ठेवशील ना पाण्याचे? टाक ना तू काऊन अशी करते? टाक ना. हा टाका टाका. हा व्यवस्थित छान. जा तिकडून खाली ग्लास आण. तीन ग्लास आण मस्तपैकी आणि एक जग भरून आण. त्याच्यात पाणी भरून ठेवायचं. हा हा दिदे तू आजीला घेऊन जाते का ग? त्या तिथं ठेवत असते बघ. आपला जो डावा हात असतो ना त्या तिथं ठेवायचं. मदत नाही ठेवायचं. समोर इथं 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 दिदी. मी येऊ का? येऊ दे बरं. कशाला येते तू कशाला चालली ना? तिथं समोर हे इथं इथं ठेव. पायापाशी तुझ्या. हा तिथं ठेव पहिले. हा डबल एक इथं आणून ठेवायचा. काय ते कुठून एकदाच आण ना 3 ग्लास. हा भांड्यामध्ये ठेवलेला आहे का? तो आण ना ग्लास एक तुझ्या हातातला. ए दीदी बस इथं ठेव एक. इथं एक ठेव आणि इथं एक ठेव. हा आणि एक इथं ठेव ग्लास. असं ते नसते ठेवत. हे नसते ठेवत. ग्लासच ठेवत असते. हे ग्लासात कोण टाका ना? इथं भरून आणून ठेवलं तू. अरे रे 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 रे. थोडं सांडलं. लय हुशार झाली यार दीदी तू आता. वा वा. ह्याच्यात याच्यात याच्यात त्याच्यात नाही त्याच्यात नाही दीदी. अगं हा ग्लास राहिला ना. ए पुरी अगं तिच्यात नको टाकू सानू. फक्त ग्लासच भरून ठेवत असते. भरून टाक. पूर्ण टाक त्याच्यात. अगं तू कपडे हा आणते. याच्यात टाक आता. भरून टाक ना ग्लास. हा सगळं सांगावं लागतं यार दीदी तुला. हे बघा इथं पाणी सांडलंय. आता कपडा आणायला गेली.